नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. निमजो इंडियन डिफेन्स मधला आज आपण स्पायलमॅन व्हेरिएशन बघणार आहोत आणि हे महत्त्वाच्या पैकी शेवटचंच व्हेरिएशन आहे. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं हे थोडक्यात आपण बघूया. निमजो इंडियन डिफेन्स आपण बघितला. D4 नाईट F6, C4 E6, नाईट C3, बिशप B4 आणि यानंतर ही इथे डाव्या बाजूला चार्ट दाखवला आहे मुद्दाम की यानंतर क्वीन जर C2 ला घेतली पांढऱ्या खेळाडूने, ते क्लासिकल व्हेरिएशन होतं. त्याच्यात अजून व्हेरिएशन्स होती, त्याचे व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत, अपलोड केलेले आहेत. जर पांढरा खेळाडू E3 खेळला तर ते रुबेनस्टीन व्हेरिएशन होतं, ते पण आपण केलं आहे म्हणून मी ते टिक केले इथे. त्यानंतर जर पांढरा खेळाडू आता काय खेळला, बिशप टू G5 खेळला, बिशप टू G5, हा बिशप इथे आणला, बिशप टू G5 खेळला तर ते लेनिनग्रॅड व्हेरिएशन होतं आहे. आणि पांढरा खेळाडू जर A3 खेळला, हे सायमिश व्हेरिएशन होतं आहे. हे सगळ्या व्हेरिएशनचे आणि त्यातल्या परत आतल्या व्हेरिएशनचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत. आता आपलं जे आहे हे स्पायलमॅन व्हेरिएशन, हे क्वीन टू B3, क्वीन इथे B3 ला घेत होतो, हे होतं आहे स्पायलमॅन व्हेरिएशन. आता या व्हेरिएशनमधल्या पुढच्या ज्या मोस्ट कॉमन चाली आहेत, ज्या मी एक्सप्लोरर म्हणून काढलेल्या आहेत किंवा घेतलेल्या आहेत, त्या होत्या C5, D क्रॉस C5, नाईट क्रॉस C6. प्लेयर्स काय असंच खेळतील असं नाही आहे, खेळावं असंही नाही आहे, ज्याने त्याने आपला अपोनंट कसं असेल त्याप्रमाणे खेळावं. माझी कोणत्या ह्याच्या जबाबदारी नाही, मी फक्त अभ्यासासाठी माहिती देतोय आणि ती शोधून काढून असं देतोय. नाईट F3, नाईट E4, बिशप D2, नाईट क्रॉस D2, नाईट क्रॉस D2, बिशप C5, E3, कॅसल, बिशप E2, B6 आणि हा कॅसल पर्यंत असा ही कॉमन व्हेरिएशन्स आहेत. आता याच्यातला एकच खेळ बघू. नॉर्मली मी 2 हे देतो पण लोकांना बोर होतात, पण गेम बघितले पाहिजेत, त्याला काय इलाज नाही. स्पायलमॅन व्हेरिएशन बघा चालेल. D4 नाईट F6, C4 E6, नाईट टू C3, बिशप टू B4, हे क्वीन टू B3 स्पायलमॅन व्हेरिएशन झालं. हां, C5 हे चाल खेळला तो, D क्रॉस C5 खेळला, नाईट C6 याच्या सपोर्टला आणला नाईट, नाईट F3, नाईट टू E4, बिशप टू D7 आणि बिशप क्रॉस C5. मटेरियल दोघांचं बॅलन्समध्ये आहे. इथे मी जेव्हा ॲनालाइज केला तेव्हा कॉम्प्युटरचं म्हणणं असं होतं की इथे हा नाईट क्रॉस C5 करण्याच्या ऐवजी बिशप मारून टाकायला पाहिजे होता, म्हणजे ह्या मधल्या जे नाईटचा आहे तो एक सपोर्ट गेला असता, म्हणजे असं खेळायला पाहिजे होतं. आणि ते त्याने नाईटने मारलं आणि मग कॅसल याने केलं आणि मग हा E3 खेळला. अशा तऱ्हेने खेळायला हवं होतं. त्याऐवजी त्याने काय केलं की हे पॉन मारून टाकलं. आता त्याच्या पुढचं क्वीन परत C2 ला आली, ती C3 ला गेली आणि परत C2 ला आली, म्हणजे आपण त्या क्लासिकल व्हेरिएशनच्या चालीप्रमाणे आलो. F5, E3, कॅसल्स, बिशप E2, B6 आणि ह्याने लॉंग कॅसल केला इथे. तर
इथे पण असं कॉम्प्युटरचं म्हणणं होतं की त्याने रूक टू हे खेळायला पाहिजे होतं आणि शॉर्ट कॅसलच करायला पाहिजे होता. हे डबल करायला पाहिजे होते फोर्स. इथे हा F5 खेळेल, A3 खेळेल, थ्रेड ह्या खरं नॉर्मल चालेल की आपण बघितलं तर बिशपला थ्रेड दिली जाते, बिशप क्रॉस C3 आणि नाईट E4 असं खेळायला पाहिजे होतं. त्याच्याऐवजी त्यांनी लॉंग कॅसल करणं प्रिफर केलेलं आहे. इथे होतो आपण B6, इथे पांढऱ्याने लॉंग कॅसल केलं. त्यानंतर होते A5, सपोर्टला त्याने प्यादा आणलं, A3, A4. आता इथे त्याने मारलं का नाही बिशपने असा प्रश्न येतो. हे केल्यानंतर किंवा ह्याने काय बिशपची हालचाल करण्याचाही प्रयत्न केलेला नाही आहे. तर ते मारलं तर काय होतं हे आपण साधारण बघू. हे बिशप मारला त्याने, सध्या तो बिशप प्लस झाला, ठीक आहे. नाईटने एक क्रॉस केलं. हां, आता ही क्वीन ट्रॅप झाले बघा. क्वीनला कुठे जायला जागा आहे का? या डायगोनलला कुठेही नाही आहे. B3ला येऊ शकत नाही क्वीन, कुठेच क्वीन ट्रॅपच झाली ती. त्यातनं त्याला आहे सोल्युशन, म्हणजे नाईट क्रॉस A4. म्हणजे हुशारीने जर विचार केला तर सोल्युशन आहे. हा क्वीन घेऊन टाकतो. नाईट क्रॉस C5, हा दुसरा नाईट याने घेतला. हा जात जरी असला, हा नाईट क्रॉस याने A3 केलं, इकडे काढायचा प्रयत्न केला नाईट, आणि बिशप क्रॉस A3. म्हणजे त्या क्वीनच्या अगेन्स्ट त्याचे काळ्या खेळाडूचे 2 नाईट आणि 1 बिशप जातोय. म्हणजे शेवटी मटेरियल ते इक्वलच होतं. हां, म्हणून त्यांनी ते लक्ष दिलं नाही की 3 मोहरे क्वीनच्या जागी मिळाले तरी ते काय वाईट नाही आहे. पण याने ते क्रॉस नाही केलं. बिशप क्रॉस D2, त्याऐवजी बिशप क्रॉस D2 केलं. हां, नाईट क्रॉस D2, नाईट A5, बिशप F3, D5, C क्रॉस D5, बिशप टू A6. नाईट अनप्रोटेक्टेड आहे, तो पण त्याने तसाच सोडून दिलेला दिसायला लागला. नाईट C4 त्याने मारून टाकला. याने D क्रॉस E6 केलं. क्वीन C7ला आणली त्याने. आता क्वीन C7ला आणलेलं असताना हा बिशपने ते रूक मरतोय त्याच्या लक्षात जरी आलं असलं तरी ते त्याने इग्नोर केलेलं आहे, रूक सॅक्रिफाईस केलेला आहे. बिशप क्रॉस C6, हा नाईट पण जाऊ दिलेला आहे. हा नाईट गेला म्हणजे त्याचा हा नाईट क्रॉस करतो त्या जागी. बिशप टू D5, बिशप क्रॉस D5, रूक क्रॉस D5. आणि इथे आता याला रूकचा फोर्क मिळतो. याला आधीच माहित होतं की हे बघूया एक मिनिट आपण. तेव्हा इथे त्याने हे आणले, क्वीन आणली. क्वीन म्हणजे या पॉनवर सपोर्ट अटॅक केला. हां, ते पॉन त्याने E7ला नेलं. क्वीनने या रूक मारून टाकला, म्हणजे त्याचा जो रूक गेला होता तो परत आला. तरी पण पोझिशन असे झाले की हा 6 किती पॉन आहे त्याचे, 3 7 आहेत आणि याचे 5 आहेत. म्हणजे पांढरा 2 पॉननी डाऊन आहे तर काळा 2 नाईटनी कमी आहे. नाही, काळ्याचे 2 नाईट आहेत
इथे काय वेळा बिशप 2 त्याचे कमी आहेत, त्याचे पण 2 बिशप नाही आहेत. सॉरी 2 नाईटनी जास्त आहे, तो काळा 2 नाईटनी जास्त आहे. याने F8ला पांढऱ्याने नेऊन क्वीन केली, क्वीन मारून टाकली. रूक टू D1, क्वीनला थ्रेट, क्वीन बाजूला घेतली E5ला. H3ला पॉन घेतलं, H5ला घेतलं, G4ला घेतलं, H क्रॉस G4, H क्रॉस G4, नाईट टू B3 अँड चेक. राजा B1ला घेतला, F क्रॉस G4, रूक G1ला घेतला, क्वीन D5ला घेतली, रूक D1ला घेऊन क्वीनला थ्रेट, क्वीन E4ला घेतली, रूक त्याने परत H1ला घेतला. आता इथे एक उद्भवत आहे की कॉम्प्युटरने वेगळ्या दिल्यात की क्वीनला क्रॉस करायला पाहिजे होतं. नाईटने क्रॉस केलं, रूक टू G1, नाईट क्रॉस F2, किंग टू C2, नाईट टू C5, किंग टू D2. किंग त्या नाईटला मारायसाठी सरकतोय पण त्याचा काय उपयोग नाही. आता 3 पॉन पांढऱ्याचे आहेत, काळ्याचे 4 आहेत आणि याच्या हत्ती अगेन्स्ट 2 घोडे काळ्याकडे आहेत. किंग E7, किंग टू F1, नाईट टू H3 आणि रूक टू C1. अशा तऱ्हेने मूव्ज करायला पाहिजे होतं. आपण पाठीमागे जाऊया, इथे जाऊया. त्याने काय एक्सचेंज केले नाही क्वीन, सॉरी रूक इथे आणला G1ला, नाईट टू D2 अँड चेक. नाईटला सपोर्ट हा मारू शकत नाही कारण ही क्वीन ही पांढरी क्वीन पिन झालेली आहे. किंग C1, क्वीन D5, क्वीन S7, नाईट टू E4, क्वीन टू H8 अँड चेक, किंग टू F7. याने किंग B1ला घेतला, क्वीन टू D3 अँड चेक. आणि इथे व्हाईटने रिझाईन केलेलं आहे. आता का ते आपण पुढे बघूया, कारण पुढे हा किंग समजा याने इथे घेतला A2ला, तर नाईट C3 अँड चेक, B क्रॉस C3, क्वीन C2 आणि चेक, किंग टू A1 आणि नाईट टू B3 अँड चेकमेट. असं नाईट आणि क्वीनच्या साहाय्याने हा चेकमेट झालेला आहे. ते स्पाइलमॅन व्हेरिएशनची आपण सगळी निमझो इंडियन डिफेन्सचे आपण सगळी व्हेरिएशन्स महत्त्वाची संपवलेले आहेत. याच्यापुढे मी सारखं म्हणतो सिसिलियन घेणार, पण मला कारोकांचं परत एकदा जरा सिस्टमॅटिक करायचं आहे म्हणून कदाचित कारोकान मी परत घेईन किंवा सिसिलियन परत घेईन. तर बघत राहा, कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.